Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 6 for Introduction to Forestry. This is course FRST 121 and credit for this course is 1 plus 1 is equal to 2, and in this lecture we have to see natural regeneration, means natural regeneration from seed and vegetative parts, कॉपीसिंग, पोलार्डिंग, रूट सकर्स विथ एक्झाम्पल्स. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे, शिकायचं आहे नॅचरल रिजनरेशन कसं होतं फॉरेस्टचं. आणि हे लेक्चर अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे तुम्ही हे जे लेक्चर आहे ते शेवटपर्यंत न स्किप करता न स्पीड वाढवता करा, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल जे फॉरेस्ट आहेत, जी आपली वनं असतात ती नक्की पुन्हा निर्माण होतात कसे. आता आपल्याला काय माहीत असतं पहा, जे झाड तोडल्यानंतर त्या झाडाच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्सपासून ते दुसरे झाड तयार होईल, पण नक्की वनं तयार कशी होतात सीडपासून, त्याचप्रमाणे त्यांचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्सपासून. कॉपीसिंग म्हणजे काय, रूट सकर्स कसं असतात, हे सर्व आपल्याला शिकायचं आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर हे लेक्चर इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही मोकळा वेळ काढून हे लेक्चर अटेंड करा आणि हेडफोन यूज करून तुम्ही हे लेक्चर फक्त उघड्या डोळ्यांनी ऐका, उघड्या डोळ्यांनी बघा आणि कानाने ऐका, जेणेकरून तुम्हाला हे शिकत असताना अजिबात कोणतीही शंका राहणार नाही. आणि हे लेक्चर पाहिल्यानंतर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा हे लेक्चर कसं वाटलं, तुम्हाला हे जे यामधील जे कन्सेप्ट आहेत, जे कंटेंट आहे तो अंडरस्टँडिंग झाला का. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपले बेस ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप हे तुम्ही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लिंक्स मिळून जातील. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे नॅचरल रिजनरेशन. अँड फर्स्ट पॉईंट वी हॅव टू डिस्कस व्हॉट इज नॅचरल रिजनरेशन. तर जे जैवविविधता आहे किंवा पुन्हा निर्माण होणे, याला क्रियेला रिजनरेशन म्हणतात. आणि हे जे आपले वनं आहेत किंवा फॉरेस्ट आहेत ते नैसर्गिकरित्या पुन्हा निर्माण कसे होतात किंवा पुन्हा तयार कसे होतात, याला म्हणायचंच नॅचरल रिजनरेशन. लेट्स सी अबाउट इट इन इंग्लिश with its definition. Here the renewal of forest by some means, example natural or artificial, is known as regeneration. तर जे फॉरेस्ट आहेत त्यांचं रिन्युअल करणं म्हणजे पुन्हा निर्माण करणं, की जे नॅचरली होऊ द्यात किंवा आर्टिफिशियली असू द्यात, त्याला म्हणायचं रिजनरेशन. The regeneration has been defined in number of ways by several workers. तर रिजनरेशनची डेफिनेशन पुढील दोन प्रकारे दिलेली आहे. The renewal of forest crops by natural or artificial means, also the new crop so obtained. तर जे रिन्युअल असतं फॉरेस्टचं की ते आर्टिफिशियली किंवा नॅचरली केलं जातं, आणि ज्यापासून नवीन क्रॉप किंवा नवीन फॉरेस्ट ऑप्टेन केलं जातं, याला म्हणायचं नॅचरल ऑर रिजनरेशन. रिजनरेशन डिफाइन्ड ॲज द रिन्युअल ऑफ or renewal by self sown seed or by vegetative means. म्हणजेच रिजनरेशन म्हणजे काय आहे की एखाद्या प्लांटनं त्याच्या सेल्फनं, त्याचं बियाणं पडून किंवा बीज पडून पुन्हा उगवून येणं किंवा व्हेजिटेटिव्हलीसुद्धा उगवून येणं, याला म्हणायचं रिजनरेशन. आणि हे जे रिजनरेशन आहे त्याचे दोन टाईप्स आहेत.
first type is natural regeneration and second type is artificial regeneration. In this lecture we have to see natural regeneration, and next lecture we have to see artificial regeneration. Okay, let's say about natural regeneration. Here one picture is interesting about natural regeneration. तर हा जो फोटो आहे पहा, यामध्ये जे वन आहेत ते पुन्हा त्यांच्या सेल्फने रिजनरेट होऊन या ठिकाणी आपण असे त्यांना पाहू शकतोय. तर जे रिजनरेशन आहे त्याच्या मेथड्स आहेत. मेथड्स ऑफ रिजनरेशन, फर्स्ट इज नॅचरल रिजनरेशन, सेकंड आर्टिफिशियल रिजनरेशन अँड थर्ड नॅचरल रिजनरेशन सप्लिमेंटेड बाय प्लांटिंग. तर यामधील ह्या ज्या पहिल्या दोन ज्या मेथड्स आहेत त्या इम्पॉर्टंट असणार आहेत आणि त्याच अभ्यासासाठी असणार आहेत तुम्हाला. लेट्स अबाउट नॅचरल रिजनरेशन. द रिन्युअल ऑफ फॉरेस्ट क्रॉप by self-sown seed or by copies or root suckers. Also the crop so obtained, or also it can be defined as reforestation of standby natural seeding. Means फॉरेस्टचं रिन्युअल आहे की ते सेल्फ सोन सीड मार्फत होणं किंवा कॉपीजच्या मार्फत होणं किंवा रूट सकरच्या मार्फत होणं, या सर्वांच्या मार्फत जे रिजनरेशन झालेलं असेल त्याला म्हणायचं नॅचरल, म्हणजेच नॅचरली. या ठिकाणी पहा सीड जे डिस्पर्जल आहे या फ्रूटचं, ते डिस्पर्जल होऊन त्याचं प्रोडक्शन होतं. त्यानंतर अशा प्रकारे जे डिस्पर्जल आहे ते बियाणं पडल्यानंतरचं त्याचं जर्मिनेशन, त्यानंतर त्यांचं सर्वायवल आणि रिजनरेशन होतं. अशा प्रकारे सर्व जे फॉर्मेशन ऑफ न्यू फॉरेस्ट आहे ते नॅचरली होणं, याला म्हणायचं नॅचरल रिजनरेशन. हिअर व्हॉट इज नॅचरल रिजनरेशन? नॅचरल रिजनरेशन रेफर्स टू natural process by which plants replace or re-establish themselves. Means here काय आहे बघा, या ठिकाणी जे नॅचरल रिजनरेशन आहे त्याला काय म्हणायचं, जे प्लांट्स आहेत किंवा जे फॉरेस्ट आहेत ते स्वतःच्याच मदतीने त्यांचं रिजनरेशन करणं किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन करणं. तर ते सीड मार्फत होईल किंवा त्यांच्या व्हेजिटेटिव्ह पार्टच्या मार्फत होईल. तर नॅचरल रिजनरेशनचे मेन टू सोर्सेस आहेत, फ्रॉम सीड, फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट. लेट्स सी वन बाय वन. हिअर बाय सीड, नॅचरल रिजनरेशन फ्रॉम सीड डिपेंड्स अपॉन सीड प्रोडक्शन, सीड डिस्बर्सल, जर्मिनेशन, एस्टॅब्लिशमेंट. जे सीड नॅचरल रिजनरेशन सीडच्या मार्फत होतं ते चार या फॅक्टर्सवरती डिपेंड असतं. फर्स्ट इज सीड प्रोडक्शन, सेकंड सीड डिस्पर्जन, थर्ड जर्मिनेशन, फोर्थ एस्टॅब्लिशमेंट. आणि जे सीड प्रोडक्शन असतं पहा, त्यामधील नॅचरल रिजनरेशन फ्रॉम सीड इज प्रोडक्शन ऑफ adequate quantities of fertile seed by trees by area. तर जे सीड प्रोडक्शन आहे किंवा जे नॅचरल फॉर्मेशन बाय सीड आहे त्यामधील जे सीड प्रोडक्शन आहे त्याच्याबद्दल पहा. तर नॅचरल रिजनरेशन सीडच्या मार्फत कधी होतं, जेव्हा ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये फर्टाईल सीड असतील त्या ट्रीजचे एखाद्या एरियामध्ये, तेव्हा त्याचं सीड प्रोडक्शन होईल. आणि जे सीड प्रोडक्शन आहे ते डिपेंड असणार आहे सीड एअर, एज ऑफ ट्री, साईज ऑफ क्राउन, क्लायमेट अँड एक्सटर्नल फॅक्टर्स. या सर्व फॅक्टर्सवरती जे सीड आहे ते डिपेंड असणार आहे आणि ते न्यू रिजनरेट करण्यासाठी जमिनीमध्ये पडल्यानंतर त्याच्यावरती हे फॅक्टर्स अफेक्ट करणार आहेत. तर पहिल्यांदा आहे सीड डिस्पर्जल. सीड डिस्पर्जल म्हणजे काय आहे, जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत सीडवरती अफेक्ट करणारे, त्यांमधील पहिला आहे सीड डिस्पर्जल.
The seed produced by trees dispersed by many agency. सीड डिस्पर्जल म्हणजे ते एखाद्या प्लांटचं सीड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी ते फर्टिलाइज होऊन दुसरं प्लांट तयार होणं, याला म्हणत सीड डिस्पर्जल. सो सीड प्रोड्यूस्ड बाय ट्रीज डिस्पर्स्ड by many agencies. First agency is by wind, and examples for the forest crops, that is conifers, casuarina, dalbergia, or seed dispersed by water, and examples of trees that teak, most mangrove species. By gravity, oaks, aesculus, junglan regia. Fourth, by birds, mulberry, trema, prunus. By animals, acacia arabica, prosopis, juliflora. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत ते फॉरेस्ट क्रॉप्स आहेत पहा, आणि त्यांमधील जे वाईन होणारे जे ट्रीज आहेत त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. जे वॉटरच्या माध्यमातून डिस्पर्स होतं ज्यांचं सीड ते आहेत जास्तीत जास्त मँग्रोव्ज जे पाणथळ जमिनीतील असतात ते. बाय ग्रॅव्हिटी ओक्स, ॲस्केलस, जुगलनस रेजिया अशा प्रकारे जे सीड्स आहेत ते या वेगवेगळे जे एजन्सी आहेत, म्हणजेच जे वेगवेगळी माध्यमं आहेत यांच्यामार्फत जे सीड आहेत ते डिस्पर्स केलं जातं. सो नेक्स्ट इज द जर्मिनेशन. तर सीड आहे तर त्याच्यामध्ये जर्मिनेशन फॅक्टरसुद्धा येणार. आफ्टर डिस्पर्जल अ लॉट ऑफ सीड इज डिस्ट्रॉयड बाय इन्सेक्ट्स, बर्ड्स अँड रोडंट्स. दे आर डिपॉझिटेड इन सॉईल. तर एखाद्या ठिकाणावरून दुसरीकडे किंवा एखाद्या प्लांटवरून दुसऱ्या एरियामध्ये जेव्हा सीड डिस्पर्जल होतं तर त्यावेळेला इन्सेक्ट्स, बर्ड्स, रोडंट्स हे काय करतात, त्या सीडला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डिस्ट्रॉय करतात, बिकॉज ते एक फूड मटेरियल असणार आहे यांच्यासाठी. तर जे जर्मिनेशन आहे सीडचं ते कोणकोणत्या गोष्टींवरती डिपेंड असणार आहे पहा. जर्मिनेशन ऑफ सीड डिपेंड्स अपॉन इंटरनल फॅक्टर्स, एक्सटर्नल फॅक्टर्स. अँड इंटरनल फॅक्टर्स आर फर्स्ट permeability of water, permeability of oxygen, development of embryo after ripening, viability, size of seed, germination capacity, germination energy, plant percent. And external factors which are the depends or affects on germination of seed, that are moisture, air, temperature, light, and seed bed. These are external factors which are effects on seed germination. So next is the seedling establishment. Let's say about it. Establishment is defined as development of new crop to stage when young regeneration is considered safe from normal adverse influences such as frost, drought, and weeds. तर सीडलिंग जे एस्टॅब्लिशमेंट होतात पहा, म्हणजेच एखाद्या नवीन क्रॉपचं डेव्हलपमेंट होणं आणि ते यंग जनरेशनपर्यंत वाढेपर्यंत ते सेफली नॉर्मल कंडिशनमध्ये वाढणं आणि त्याच्या फ्रॉस्ट, ड्रॉट किंवा जे वेगवेगळे जे वीड्स आहेत त्याच्यापासून ते सुरक्षित राहून यंग होणं, याला म्हणायचं सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट. आणि जे सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट होईपर्यंत कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात पहा. मीन्स फॅक्टर्स अफेक्टिंग एस्टॅब्लिशमेंट. फर्स्ट इज डेव्हलपमेंट ऑफ रूट्स, सॉइल कंडिशन, लाईट, क्लायमॅटिक फॅक्टर्स, कॉम्पिटिंग वीड ग्रोथ, ग्रेझिंग, ब्राउझिंग, बर्निंग, ड्रिप, कंपोजिशन ऑफ क्रॉप. ग्रेझिंग म्हणजे चरणे, जे जनावर चरतात ते. तर या ठिकाणी जे फॅक्टर्स आहेत सीडलिंग एस्टॅब्लिशमेंटवरती हे 8 आहेत. त्यानंतर नॅचरल रिजनरेशन फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट. जे फॉरेस्ट असतात त्यांचं नॅचरल रिजनरेशन होतं आणि ते होतं त्या फॉरेस्टमधील जे प्लांट्स आहेत त्यांच्याच व्हेजिटेटिव्ह पार्ट्सपासून.
Vegetative reproduction is defined as sexual reproduction in plants from some part of the plant body. Example of trees by copies or root suckers from the root. Here methods of vegetative reproductions are copies and root suckers. तर जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं त्याच्या मेथड्स आहेत कॉपीज आणि रूट सक्कर्स. ओके, लेट्स सी अबाउट कॉपीज. A shoot arising from adventitious bud at the base of woody plant that has been cut near the ground or burnt back. तर जे कॉपीज आहे पहा, जे ॲडव्हान्टेशियस बड असणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बघा. ते बेसपासून ते प्लांट कापून टाकणं नियर ग्राउंड लेवलपासून, की जेणेकरून याच जो कट केलेला जो पार्ट आहे त्यापासूनच नवीन प्लांट उगवून येईल. आणि हे जे आहे कॉपीज ते साध्य केलं जातं दोन प्रकारे, सीडलिंग कॉपीज आणि स्टूल कॉपीज. सीडलिंग कॉपीजमध्ये पहा, शूट कॉपीज अरायझिंग फ्रॉम बेस ऑफ सीडलिंग दॅट हॅव बीन कट ऑर बर्न्ट बॅक. कटिंग बॅक वुडी शूट्स, की जे आपण पाहतो पहा, एखादं झाड असेल तर त्या झाडाला एकदम आपण असं या ठिकाणून कापून टाकतात आणि यातूनच दुसरं झाड हे उगवून येतं. स्टूल कॉपीजमध्ये पहा, शूट कॉपीज अरायझिंग फ्रॉम स्टोल ऑर लिव्हिंग स्टंप. शूट अरायझिंग फ्रॉम ॲडव्हान्टेशियस बर्ड्स ऑफ द स्टंप ऑफ फेल्ड ट्रीज. तर एखादं झाड असेल, ट्री असेल, त्याच्या वरच्या भागातूनच ते कट केलं जातं आणि त्या ठिकाणीच नवीन पालवी फुटले जाते. याला म्हणायचं स्टूल कॉपीज. तर कॉपीज म्हणजे काय हे लक्षात आलं असेल पहा. तर जे कॉपीज असतं रिजनरेशन बाय कॉपीज, याच्यावरती सुद्धा अनेक फॅक्टर्स अफेक्ट करत असतात. लेट्स से अबाउट फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल रिजनरेशन बाय कॉपीज. अँड फर्स्ट फॅक्टर इज स्पेसीज, second is age of trees, third is a season of copicing, fourth is the height of stumps and method of cutting it, fifth is rotation, sixth is the silvicultural system. These are factors which are affecting on natural regeneration by copies. So let's say about root suckers. First method, root suckers. Root suckers can also be used for planting purpose. For example, pomegranate, kokum, Psyllium anjan, Shysum, Nimbara, Pangara, Arthrona. तर जे रूट सकर्स आहेत ते अल्सो प्लांटिंग म्हणजेच ते सुद्धा प्लांटिंग करण्यासाठी वापरले जातात. ह्या ठिकाणी आहे पहा, हे आहे कॉपीज आणि हे एखाद्या प्लांटच्या पासून दुसरं प्लांट तयार झालेलं आहे, हे आहे रूट सकर. आणि या ठिकाणी ते कट केल्यानंतर हे वेगळं प्लांट ते आपण प्लांटिंग करू शकतो. द लेयर्स, ग्राफ्टेड प्लांट्स, बडेड प्लांट्स कॅन बी यूज्ड टू प्रिपेअर प्लांटिंग मटेरियल. जे लेयर्स असतात, जे कटिंग्स असतात किंवा ग्राफ्टेड असतात, काड्या असतात एखाद्या प्लांटच्या किंवा एखाद्या प्लांटचं बड काढलेलं असतं, ते सुद्धा आपण प्लांटिंग मटेरियल म्हणून यूज करू शकतो. दीज ऑल आर ओनली यूज्ड इन फॉरेस्ट्री फॉर कन्झर्वेशन ऑफ सुपेरियर जिनोटाईप. तर हे सर्व जे प्रकार आहेत ते कशासाठी केले जातात पहा, की जे फॉरेस्ट्रीमधील एखादं जे प्लांट स्पेसीज असेल ते कन्झर्व करण्यासाठी, ते जपून ठेवण्यासाठी आणि त्या प्लांटचा जो जिनोटाईप असतो तो कन्झर्व करून ठेवण्यासाठी, जेणेकरून तो सर्वाईव्ह करेल पुढील काळामध्ये आणि तो डिस्ट्रॉय होऊन जाणार नाही. ओके, इट इज यूज्ड फॉर कमर्शियल प्लांटेशन ॲज दे आर शॉर्ट लाइव्ड, स्प्रेडिंग अँड नॉट डेव्हलप लॉंग स्ट्रेट ट्रंक, पर्टिक्युलरली सुटेबल फॉर टिंबर पर्पज. तर हे रूट सकर्स आहेत ते कमर्शियल प्लांटेशनमध्ये यूज केले जातात, की जेणेकरून ते कमी कालावधीसाठी जगत असतील, मोठ्या प्रमाणात स्प्रेड होत असतील आणि जे लॉंग स्ट्रेट खूप उंच आणि खूप मोठा जो बुंधा असतो किंवा स्टेम असतो तो होत नाही जेणेकरून, आणि जे टिंबर पर्पजसाठी यूज केले जातात, म्हणजेच
लाकडापासून ज्या वस्तू बनवतात त्यासाठी रूट सकर्सपासून जे प्लांटेशन केलं जातं ते यूज केलं जातं. प्लांटिंग्स बाय रूट कटिंग्स इन सँडलवूड, पांगारा. तर रूट कटिंग्सपासून या 2 एक्झाम्पलच्या प्लांट्समध्ये रूट सकर्सचं प्लांटिंग यूज केलं जातं. पहा, प्लांटिंग बाय रूट सकर्स फॉर एक्झाम्पल पाला, अंजन, पोमिग्रेनेट, कोकम, सलाई, शिसम, निंबारा, एर्थ्रिना सुपरसा. These are the examples of plants which are planted by root suckers. Here we have studied root suckers. Then we have to study natural regeneration and its advantages. तर आपल्याला पाहिजे आहेत ॲडव्हांटेजेस, तो हमें देखना है एडवांटेजेस ऑफ नेचुरल रीजनरेशन. फर्स्ट एडवांटेजेस इज preservation of locally adopted populations. Second, preservation of high genetic viability. Third, good adaptation to microsites. Fourth, undisturbed root development. Fifth, mostly low cost. Sixth, low investment risk. Here जे नॅचरल रिजनरेशन आहे ते त्याचे ॲडव्हांटेजेस काय आहेत पहा. तर जे ॲडॉप्टेशन आहे किंवा जे पॉप्युलेशन आहे प्लांट्सचं ते नॅचरली होतं, हे मेन ॲडव्हांटेजेस आहे. त्यानंतर जे हाय जेनेटिक व्हरायबिलिटी असतात प्लांट्समधील त्याचं प्रिझर्वेशन होतं. त्याचप्रमाणे जे मायक्रोसाइट्स असतात किंवा एखादं जे प्लांटचं जिनस किंवा जे स्पेसीज असतात त्या एकाच ठिकाणी भरदार अशा ठिकाणी एकाच ठिकाणी ते उगवून आलेले असतात. त्यांच्यामुळे जे साईट्स तयार होतात एकच प्रजातीचे जे प्लांट्स आहेत त्यांचं ॲडॅप्टेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्याचप्रमाणे ह्या प्लांट्सचं जर ते नॅचरली रिजनरेट झाले तर त्यांचं रूट डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकतं. बिकॉज त्यांचं जे सीड्स असणार आहेत ते त्याच एरियामध्ये डिस्पर्स होणार आहेत. त्यानंतर हे मोस्टली लो कॉस्टमध्ये होत असतं नॅचरल रिजनरेशन आणि यामध्ये इन्व्हेस्टमेंटची रिस्कसुद्धा नसते. तर नॅचरल रिजनरेशनचे जसे ॲडव्हांटेजेस आहेत तसेच डिसॲडव्हांटेजेस पण असतात. तो हम देखते हैं डिसएडवांटेजेस ऑफ नेचुरल रिजनरेशन. तो पहला डिसएडवांटेजेस है, फर्स्ट डिसएडवांटेजेस इज इनएबिलिटी टू चेंज जेनेटिक स्टॉक. तर नॅचरल रिजनरेशनमध्ये काय होतं, एखाद्या प्लांटचं आहे असं न्यू फॉर्मेशन होत असतं आणि त्यामध्ये जेनेटिक स्टॉक चेंज होत नसतो. इरेग्युलर रिजनरेशन डेन्सिटी अँड ट्री स्पेसिस कंपोजिशन. यामध्ये काय असतं पहा, जे फॉरेस्ट असतं फॉरेस्टमध्ये जे सीड डिस्पर्स होतात किंवा काही प्लांटचं बाय रूट सकर नॅचरल रिजनरेशन होतं, त्यांमध्ये जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, इंटरनल फॅक्टर्स आहेत, इन्सेक्ट, पेस्ट, जे रोडंट असतात ते त्यावरती अफेक्ट करतात आणि ते सीड आहेत ते डॅमेज करतात. त्यामुळे ते प्लांट उगवून येत नाही. त्यामुळे काय असतं त्यांच्यामध्ये इरेग्युलेशन आढळून येतं. डिपेंडन्स ऑन फ्रक्टिफिकेशन अँड सीड प्रोडक्शन. आत्ता सांगितल्याप्रमाणेच जे सीड्स आहेत त्यांचं फ्रूटफुलनेशन होत नाही, ते उगवून येत नाहीत बिकॉज त्यांच्यावरती अटॅक केलेला असतो व्हेरियस फॅक्टर्सनी. त्याचप्रमाणे एखादं प्लांट जेव्हा उगवून येत असतं त्याचं सीड प्रोडक्शन पूर्णपणे होत नाही. हे जे फॅक्टर्स आहेत ते नॅचरल रिजनरेशनचं डिसॲडव्हांटेजेस आहेत. देन लो फ्लेक्झिबिलिटी. हिअर काय होतं पहा, जे प्लांटचे जे सीड आहेत ते एका ठिकाणी पडल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या फॅक्टर्सनी अफेक्ट केल्यानंतरच ते उगवून येतात. त्यांची डॉर्मन्सी ब्रेक केल्यानंतरच ते उगवून येतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये लो फ्लेक्झिबिलिटी नसते किंवा फ्लेक्झिबिलिटी खूप कमी प्रमाणात असते. हाय मॅनेजमेंट इंटेन्सिटी अँड कॉम्प्लेक्सिटी. तर यामध्ये नॅचरल रिजनरेशन करताना खूप मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंट किंवा कॉम्प्लेक्सिटी आवश्यक असते. बिकॉज
एखादं प्लांटचं रिजनरेट होण्यासाठी त्याच्या सुटेबल जे कंडिशन्स आहेत त्याला प्रोव्हाइड करावं लागतात. त्यानंतर नॅचरल रिजनरेशनमध्ये लाँग रिस्क पिरियड आहे, बिकॉज एकाच प्रकारचे जे झाड आहे ते पुन्हा रिजनरेट करण्यासाठी बाय नॅचरली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स असतात, त्यांचे इफेक्ट असतो त्याच्यावरती. त्यामुळे एखादं सीड जर का डिस्पर्स झालं तर त्या सीडवरती वेगवेगळे फॅक्टर्स अफेक्ट होतील. त्या फॅक्टर्सला ते चुकवून किंवा त्या फॅक्टर्समधून वाचून ते मग ट्री फॉर्मेशन होईल. म्हणजे यामध्ये खूप मोठा पिरियड जाऊ शकतो, खूप टाईम इंटरव्हल होऊ शकतो. तर मित्रांनो, हे होतं नॅचरल रिजनरेशन. आणि या लेक्चरमध्ये आपण शिकलो नॅचरल रिजनरेशन कशाला म्हणायचं, नॅचरल रिजनरेशन किसे कहते हैं, और जो रिजनरेशन के जो डेफिनेशंस है वो हमने सीखे. उसके अलावा जो नेचुरल रिजनरेशन के जो सोर्सेस है बाय सीड और वेजिटेटिव पार्ट्स, वो भी हमने इस लेक्चर में सीखने का प्रयत्न किया. त्याचप्रमाणे जे सीड डिस्पर्जल आहे, सीड प्रोडक्शन, जर्मिनेशनवर होणारे इंटरनल फॅक्टर्स, एक्सटर्नल फॅक्टर्स, त्याचप्रमाणे सीड एस्टॅब्लिशमेंट आणि सीड एस्टॅब्लिशमेंटवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. त्याचप्रमाणे जे नॅचरल रिजनरेशन आहे ते व्हेजिटेटिव्ह पार्ट्सपासून कसं होतं, त्यामधील कॉपीज आणि रूट सकर्स यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली. आणि कॉपीजवरती सुद्धा जे फॅक्टर्स अफेक्ट करतात ते देखील आपण शिकलो. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण BSc ॲग्रीचे जे कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल आपण लेक्चर्स प्रोव्हाइड करत असतो. आणि या प्रत्येक लेक्चर्समध्ये आपण क्रिस्टल अँड क्लिअर सर्व इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे माहिती देत असतो. तर मित्रांनो, असे होते लेक्चर की ज्या लेक्चरमधील जी माहिती और नॉलेज तुम्हाला समजलंच असेल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.